TY-BA भारतात कृषी आणि सहकार्याच्या अर्थशास्त्रामध्ये भारतातील सहकारी साखर कारखाने या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेत सहकारी साखर कारखान्यांना विशेष महत्त्व आहे. आज पाहिलं तर भारत हा जगात सर्वात साखर उत्पादक मोठा देश आणि उपभोक्ता देश आहे. जवळपास 45 दशलक्ष ऊस उत्पादक शेतकरी भारतात साखर उद्योगावर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील एकूण 7.5% लोकसंख्या ऊस उत्पादक व ऊस उत्पादक अनुषंगिक कामात सहभागी आहे. याशिवाय ग्रामीण भागात सहकारी साखर कारखाना उद्योग हा एक प्रक्रिया संस्थांमधील एक महत्त्वाचा उद्योग म्हणून महत्त्वाचे साधन आहे आणि त्यामुळं या ठिकाणी जवळपास 5 लाख कुशल अकुशल श्रमिक या उद्योगात काम करत आहेत. सहकारी साखर कारखान्यांनी ग्रामीण भागाचा विकास घडवून आणण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. अधिक प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शैक्षणिक, आरोग्य सोयी इत्यादींच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. सहकारी साखर उद्योगामुळे अनेक पूरक उद्योगधंदे सुरू झाले आहेत. यामुळे सहकारी साखर कारखान्यांना अर्थव्यवस्थेत अतिशय महत्त्वपूर्ण स्थान असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अशा सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात या तासाला आपण चर्चा करणार आहोत. सहकारी साखर कारखान्याची प्रगती व सद्यस्थिती. प्रोग्रेस अँड प्रेझेंट पोझिशन्स ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर इंडस्ट्रीज. आज जर बघितलं तर जगातील एकूण साखर उत्पादनापैकी 1230 लाख टन म्हणजे जवळपास 10% 130 टन साखर भारतात तयार होते. जगभरातील 5.77 लाख खेड्यापैकी 70,000 खेड्याबरोबर 385 साखर कारखान्यांचा भारतात संबंध आलेला आहे. यामुळेच भारताच्या ग्रामीण विकासाचं केंद्र म्हणून सहकार साखर कारखाने ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं भारतातील सहकार साखर कारखान्याची ही भूमिका आपण पाहणार आहोत आणि यामधली काही प्रगती आणि सद्यस्थितीवर आपण चर्चा करणार आहोत. पहिला पॉईंट आहे सहकारी साखर कारखान्यांची संख्या. भारतातील सहकारी प्रक्रिया उद्योगापैकी एक महत्त्वाचा उद्योग म्हणून सहकारी साखर कारखान्यांचा उल्लेख केला जातो. सन 1955-56 मध्ये भारतातील एकूण साखर उत्पादनात सहकारी साखर कारखान्यांचा हिस्सा फक्त 1.4% होता. नंतरच्या काळात हा हिस्सा झपाट्याने वाढला. स्वातंत्र्योत्तर काळात सहकारी साखर कारखान्यांच्या उभारणीस चालना देण्यात आली. यामुळेच सहकारी क्षेत्रातील साखर उद्योगाची फार मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. आता या साखर कारखान्यांची प्रगती जर बघितली आपण तर 60-61 पासून जवळपास 2011-12 पर्यंतची आकडेवारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि या आकडेवारीवरून जर बघितलं तर 1960-61ला 30 साखर कारखाने होते आणि उत्पादन 14.4% होते. साखर उत्पादन हे 0.45 दशलक्षाचे होते. त्यानंतर 2011-12मध्ये सहकारी साखर कारखान्याची संख्या 30 वरून 226 झाली. सध्या ती 300च्या पुढे असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. साखरचे एकूण उत्पादन हे 0.45 वरून 9.03 दशलक्ष टनापर्यंत वाढलेला आहे. म्हणजेच 30 वरून 385 साखर कारखाने आज आपल्याला देशात पाहायला मिळतात. सहकारी साखर कारखाने. उत्पादनाचा विचार केला तर 14% 60-61च्या 2011-12 39.7% साखर सहकारी साखर कारखान्यातच उत्पादन होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अशा पद्धतीने सहकारी साखर कारखान्याची प्रगती ही आपल्याला या ठिकाणी दिसते आणि जवळपास फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला आढळून येते. आता या तक्त्यावरून करत असताना भारतातील सहकारी साखर कारखान्यांची संख्या आपण पाहणार आहोत. यामध्ये सहकारी क्षेत्रावर असणारे साखर कारखाने आणि एकूण आणि सहकारी साखर कारखाने त्यांची टक्केवारी
आणि एकूण कारखाने या संदर्भात या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली आहे. बघा 2002-03मध्ये सहकार क्षेत्रावर 269 होते सहकारी, एकूण कारखाने 453 होते. त्यातले सहकार साखर कारखाने सहकार तत्वावरती 269 एकूण होते 453 खाजगी मिळून, आणि सहकारी साखर कारखान्याची टक्केवारी 59.38 आणि कारखाने 100% दिलेले. 2002-03 वरून 2011-12पर्यंत जर आपण गेलो तर 269 वरून सहकार साखर कारखान्यांची संख्या थोडीशी 11-12ला कमी झाली, कारण अकार्यक्षम दुर्बल सहकार साखर कारखाने बंद पडले किंवा खाजगी क्षेत्राकडे चालवाय दिले, त्यामुळे त्याची संख्या 226. एकूण कारखान्यांची संख्या मात्र वाढली, 453 वरून 528 झाली. सहकारी साखर कारखान्याची टक्केवारी इथं कमी झाली, कारण एकूण साखर कारखान्याची संख्या कमी झाल्यामुळे 43 आहे आणि एकूण कारखान्याची टक्केवारी 100%. अशा पद्धतीनं या सहकारी क्षेत्रात या सहकार साखर कारखान्यांची संख्या किंवा याची आकडेवारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण त्याची प्रगती पाहिली, साखर कारखान्यांची संख्या पाहिली. आता साखर उत्पादनाच्या बाबतीत आपण या ठिकाणी विचार करू शकतो की भारतामध्ये सर्वसाधारणपणे सहकारी साखर कारखान्यातील साखर उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे. 1960-61मध्ये साखर उत्पादन 0.45 दशलक्ष टन होते. सन 1990-91मध्ये 80-81मध्ये 3 दशलक्ष टन झाले. 2000-2001 ते 2009-10 या काळात ते उत्पादन फार मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. भारतातील साखर उत्पादन दशलक्ष टनामध्ये जर पाहिलं, 2000-2001मध्ये सहकारी साखर कारखाने 10.499, खाजगी साखर कारखाने 8.012. त्यानंतर 2009-10मध्ये सहकारी साखर कारखाने 10.77, खाजगी कारखाने 11.38. म्हणजे खाजगी कारखान्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आणि सहकार कारखान्यातली संख्या थोडीशी कमी झाली. काही दुर्बल असतील, नंतरच्या काळात काही चढ उतार आले आणि त्यामुळं सहकार क्षेत्रातले कारखानदारीची संख्या ही थोडीशी कमी झालेली आहे सुरुवातीच्या काळापेक्षा. पण नंतरच्या काळात खाजगी क्षेत्रातील साखर कारखान्याची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर साखर उत्पादन, या ठिकाणी आपण साखर उत्पादनाच्या बाबतीत थोडीशी चर्चा करू शकतो. साखर उत्पादन कशा पद्धतीनं झालेलं आहे याही संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करू शकतो. तर भारतातील साखर कारखान्यातील उत्पादन मेट्रिक टनामध्ये बघितलं गेलं तर 2011-12 ऑक्टोबर 2011पर्यंत साखरेचा एकूण साठा, नोव्हेंबरपर्यंत 2011 एकूण साठा, उत्पादन, साखर आणि साखरेच्या एकूण साठ्याचे टक्केवारी या ठिकाणी आकडेवारी दिलेली आहे. तर जवळपास 63,799 हे साखर उत्पादन, त्यामध्ये 10,85,05,276 साखर, साखरेचा एकूण साठा 24,86,221 आणि त्याची टक्केवारी आहे 29.9. अशा पद्धतीनं 2010-11 मेट्रिक टन साखरेचं उत्पादन 1,08,55,000 हे मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालेलं आहे 2010-11मध्ये. 11-12चा विचार करता 31 ऑक्टोबर 2021पर्यंत हे उत्पादन 63,791 मेट्रिक टनापर्यंत झालेलं आहे. 31 ऑक्टोबर 2011पर्यंत साखरेचा एकूण साठा 24,86,221 मेट्रिक टना इतका होता. 2010-11 ते 11-12मधील साखर उत्पादनाशी साखरेच्या एकूण साठ्याचे असलेले प्रमाण 29.9% राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं साखर कारखान्यांची उत्पादन क्षमता ही आपण या ठिकाणी पाहिली. साखर उत्पादन हे फार मोठ्या प्रमाणात आहे. आता साखर कारखान्याची जर उत्पादन क्षमता बघितली तर आपण त्याची थोडीशी चर्चा या ठिकाणी करू शकतो की भारतातील सहकार साखर कारखान्यांची संख्या व त्यातील उत्पादन फार मोठ्या प्रमाणात वाढलं असलं तरी आज खाजगी कारखान्याच्या तुलनेत सहकार क्षेत्रातली उत्पादन क्षमता ही कमी आहे. या ठिकाणी आकडेवारी दिलेली आहे, कारण सहकार क्षेत्रामध्ये असणारे भ्रष्टाचार असेल,
लोकशाही असेल, त्यामध्ये असणाऱ्या निवडणुका असतील, त्याचबरोबर असणाऱ्या इतर काही सहकार क्षेत्रातल्या काही गोष्टी असतील, तर साखर कारखान्याची उत्पादन क्षमता 209 डझन, खाजगी कारखाने उत्पादन क्षमता 11.38, सहकारी साखर कारखाने 10.77 उत्पादन क्षमता आणि सहकारी खाजगी काही दोन्ही मिक्स असणारे 1.20. अशा पद्धतीनं या ठिकाणी सहकारी साखर कारखान्याची उत्पादन क्षमता दिलेली आहे. सन 2009-10 मधील साखर उद्योगाची एकूण उत्पादन क्षमता 23.35 दशलक्ष टनांपैकी होती. त्यापैकी खाजगी उत्पादन क्षमता 11.38 दशलक्ष टन म्हणजे ही सर्वाधिक होती आणि त्या खालोखाल सहकारी साखर कारखान्यांचा क्रमांक लागतो. अशा पद्धतीने आज आपण भारतातील सहकारी साखर कारखानदारीचे सभासद हे व्यक्ती उत्पादक असतात. त्या उत्पादकांना काम करणारे असले पाहिजेत. पण सध्या सहकारी साखर कारखाने भांडवल उभा करण्यासाठी अनेकदा ऊस उत्पादक नसलेल्या सभासदांनासुद्धा समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींना या ठिकाणी सभासदत्व दिलं जातं. अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी थोडक्यात भारतातील सहकारी साखर कारखानदारी हे आर्थिक विकासाचं केंद्र कसं आहे, ग्रामीण भागामध्ये त्याचा पाया कसा घट्ट आहे, या संदर्भात चर्चा केली. त्या संदर्भात चर्चा करत असताना सहकारी साखर कारखान्यांची प्रगती व सद्यस्थिती, मग त्यांची कारखान्यांची संख्या, सहकारी साखर कारखान्यांची प्रगती, भारतातील सहकारी कारखान्यांची संख्या, त्यातले टक्केवारी, उत्पादन, भारतातील साखर उत्पादन आणि सहकारी कारखान्याचं उत्पादन आणि साखर कारखान्याची उत्पादन क्षमता, अशा अनेक गोष्टींची आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा केली. अनेक पद्धतीची आकडेवारी, त्याची टक्केवारी आणि खाजगी आणि सहकारी साखर कारखाने यांच्यातली तुलनात्मक आकडेवारी यांचासुद्धा या ठिकाणी अभ्यासात्मक आपण चर्चा केलेली आहे. अशा पद्धतीनं आज आपण भारतातील सहकारी कारखानदाराची या ठिकाणी चर्चा केली आहे. पुढल्या तासाला आपण सहकारी साखर कारखान्याची कार्यप्रणाली पाहणार आहोत. त्याचबरोबर त्याचे काही फायदे आहेत, कारखान्यांचे काही दोष आहेत, त्याचबरोबर काही उपाययोजना या संदर्भात आपण पुढील तासाला सविस्तर चर्चा करणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी आता आपण थांबूया.